सो आता हा तर झाला एक टूल जो आपण डिस्कस करणार होतो टेराफॉर्म. आता कुठली कुठली गोष्ट झाली की बाबा ही तर झाली आपली हार्डवेअर वाली. कृष्णा म्यूट करतेस ना, थोडासा नॉइज येतो तुझ्या साईडून. थँक्यू. हार्डवेअर कंपोनेंटचं तर झालं आपलं. आता आपल्याला सॉफ्टवेअर कंपोनेंटचं करायचं. आता सॉफ्टवेअर कंपोनेंट मध्ये काय काय गोष्टी येतात ते आपण बघूया. सॉफ्टवेअर कंपोनेंट मध्ये काय काय येणार की बाबा जर मला एखादी ऍप्लिकेशन रन करायची कुठल्याही सर्व्हरवरती, ठीक आहे, ती ऍप्लिकेशन रन करण्यासाठी समजा जावाची ऍप्लिकेशन आहे, तर ह्याचं जावाचं मला एक एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागेल, म्हणजे जावा इन्स्टॉल करावं लागेल. मग ते व्हर्जन कोणतं पण असू दे, डॉटनेटचं असेल तर डॉटनेट इन्स्टॉल करावं लागेल, पायथन असेल तर पायथन इन्स्टॉल करावं लागेल. ही एक नॉर्मल प्रोसेस असते ही, बरोबर की काही वेगळी एक प्रोसेस असते. आवाज येतोय? येस येस करेक्ट आहे. ठीक आहे. सो आता मी हार्डवेअर तर क्रिएट केलं, माझं टेराफॉर्मने हार्डवेअर क्रिएट झाला. आता हार्डवेअर क्रिएट झाल्यानंतर मला सॉफ्टवेअर पण इन्स्टॉल करायचे किंवा टूल्स इन्स्टॉल करायचे किंवा फ्रेमवर्क इन्स्टॉल, जे पण तुम्हाला बोलायचं ते बोलू शकता त्याच्यासाठी. सो ते इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याकडे अजून एक टूल आहे, अँसिबल. आता अँसिबलचं पण आपण एक वाचून घेऊया की नक्की काय आहे. अँसिबल ऑटोमेट्स द मॅनेजमेंट ऑफ द रिमोट सिस्टम अँड कंट्रोल्स देअर डिझायर स्टेट. काहीतरी लिहिलंय बाबा इथे, बट इन अ नटशेल अँसिबल काय करतो की तुम्हाला जे पण सॉफ्टवेअर रिलेटेड, ऑपरेटिंग सिस्टम रिलेटेड टूल्स इन्स्टॉल करायचे आहेत, फ्रेमवर्क इन्स्टॉल करायचे आहेत, ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी अँसिबल करतो. आता कसं ते आपण बघूया. आता अगेन अँसिबलची पण मी एक स्क्रिप्ट लिहून ठेवलेली आहे. आपण टेराफॉर्मचं झालं काम, टेराफॉर्म आपण बंद करूया. ठीक आहे. आता ही आहे अँसिबलची स्क्रिप्ट. अँसिबल मध्ये काय काय येतं, बेसिकली अँसिबल काय करणार, सर्व्हर सोबत कम्युनिकेट करणार. सर्व्हर सोबत कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याकडे की पेअर असते. सो ही की पेअर मी इकडे ऍड केलेली आहे. आणि त्याच्यासोबत होस्ट मध्ये कोणत्या सर्व्हर सोबत मला कनेक्ट करायचं, हा तो जुना आयपी ऍड्रेस होता. आपला नवीनवाला आयपी ऍड्रेस हा आहे. ठीक आहे. तो हा आयपी ऍड्रेस कॉपी करतो मी इकडून. कॉपी करून झाल्यानंतर मी इकडे टाकतो, इकडे टाकून सेव्ह करतो. हा आयपी ऍड्रेस दिला, ही की पेअर यूज करायची आणि मगच मला कम्युनिकेट करायचे. आता आपण इकडे बघूया की ह्याच्यामध्ये काय काय होतं. सो ह्याच्यामध्ये मी काय काय गोष्टी इन्स्टॉल करतोय बघा. डॉकर इन्स्टॉल करतोय आणि एनजीआयएनएक्स इन्स्टॉल करतोय. सो हा सगळा फॉर्मॅट मिळतो. असं नाही की हे आपल्याला डोकं लावून लिहायची गरज आहे, ही स्क्रिप्टिंग आहे बेसिकली. दिस इज नॉट दी ऍक्च्युअल कोडिंग. जर कोणाला वाटत असेल की बाबा एवढी सगळी कोडिंग किंवा एवढा सगळा कोड लिहायचं, तर तसं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अँसिबलच्या डॉक्युमेंटेशन मध्ये आयत्या मिळतात. ठीक आहे. फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे की बाबा कुठल्या टूलसाठी कुठली स्क्रिप्ट वापरायची. जर तेच नसेल माहिती तर मग झालं कल्याण. ठीक आहे. सो इथे पण आपण तेच करतोय की जी ऑलरेडी अवेलेबल गोष्टी आहेत ना, त्या अवेलेबल गोष्टी आपण प्रॉपरली यूज करतोय की मला ही गोष्ट करायची, ह्या वे मध्ये गोष्ट करायची. ठीक आहे. सो इकडे मी काय केलं, मी एक स्क्रिप्ट लिहिले, त्याच्यामध्ये डॉकर आणि एनजीआयएनएक्स इन्स्टॉल करतोय. ठीक आहे. आता हा डॉकर आणि एनजीआयएनएक्स, आता हा आपण इकडे ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपण काय केलेलं, कोणाला आठवत असेल तर आपण काय केलं, त्याच्यामध्ये त्या सर्व्हरमध्ये गेलो, मग काय काय कमांड्स रन केल्या, कमांड्स रन करून मग एनजीआयएनएक्स इन्स्टॉल झाला. बरोबर? इथपर्यंत सगळ्यांना आठवतंय की विसरलं? आठवतंय ना? आठवतं. ओके. सो आता अँसिबलने काय गोष्टी होतात ते बघूया. ठीक आहे. सो आता मी पुन्हा आपण अँसिबलच्या फोल्डरमध्ये जाऊया. ईडी डॉट डॉट एल एस अँसिबल स्क्रिप्ट क्लिअर. इकडे माझी स्क्रिप्ट आहे. सो ह्याच्यासाठी आपल्याकडे कमांड आहे, कमांड पण तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे कमांड आहे अँसिबल प्लेबुक -i. जेवढे पण सर्व्हर्स आपण दिले त्या सर्व्हरची फाईल आणि मग जी फाईल आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे ती. हे काय असतं काय नसतं ते ज्यावेळेस आपण कोर्स चालू करू त्यावेळेस आपण बघू. फक्त आता ही फाईल रन केल्यानंतर काय होते ते फक्त आपण एकदा बघूया. ठीक आहे. तर आता ही फाईल आपण एक्झिक्यूट करणार आहोत. इथं अँसिबल प्लेबुक -i. मी पुन्हा एकदा तो होस्ट नेम चेंज केलाय का, होस्ट नेम म्हणजे सर्व्हर चेंज केलाय का तो व्हेरीफाय करतो. 54 हा आयपी ऍड्रेस सेम पाहिजे, नाही तर मग तो कम्युनिकेट नाही करणार, कारण त्याला माहितीच नसेल की बाबा कुठला आयपी ऍड्रेस आहे. सो ह्या सर्व्हरचा माझा हा आयपी ऍड्रेस आहे 65 वाला. तो आपण ट्राय करूया, बघू हे होतंय का. ठीक आहे. तर आता मी इथे एंटर करतो. आता एंटर केल्यानंतर
कधीही समजा की तुम्ही तुमच्या सिस्टमवरून किंवा दुसऱ्या सर्व्हरवरून तिसऱ्या सर्व्हरला ज्यावेळेस कम्युनिकेट करता ना, त्यावेळेस पहिला सर्व्हर तुम्हाला एक वॉर्निंग देतो की बाबा हा सर्व्हर मला माहिती नाहीये की खरोखर याच्यासोबत कनेक्ट करायचं आहे का. तर मग आपण बोलणार येस, बिकॉज आपण शुअर आहोत की बाबा ह्या सर्व्हर सोबतच मला कम्युनिकेट करायचं. ठीक आहे, अँड आय विल प्रेस एंटर. ठीक आहे, आता इथे काही ना काहीतरी गोष्टी होतील. आता तुम्ही बघाल की इकडे पहिला त्याने अपडेट एपीटी कॅश, म्हणजे तो पहिला अपडेट करणार तो सिस्टम म्हणजे जो पण सर्व्हर असेल ना तो पहिला अपडेट करणार. अपडेट करून मग बाकीच्या प्रोसेस तो चालू ठेवणार हळूहळू हळूहळू हळूहळू. आता इथे बघा प्री रिक्विजिट पॅकेजेस कुठून मिळाले त्याला. इफ आय गो बॅक हिअर आणि NGINX मध्ये इथे हे पॅकेजेस जे आहेत ना, हे प्री रिक्विजिट म्हणजे हे पॅकेजेस असल्याशिवाय डॉकर इन्स्टॉल होणार नाही. मग नंतर त्याने डॉकर इन्स्टॉल करायला घेतलं. मग परत तो कॅश अपडेट, आता ऍक्च्युअल मध्ये डॉकर इन्स्टॉल होते इथे. सगळ्या स्टेप्स दाखवतो आपल्याला तो की काय चाललंय ऍक्च्युअल मध्ये त्या सर्व्हर मध्ये ही स्क्रिप्ट रन केल्यानंतर. समजतंय ना की काही डोक्यावरून जात आहेत गोष्टी. समजत नसेल तर विचारा हे काय होतंय काय मला माहिती नाही म्हणून. Yes. ठीक आहे, ओके. आता इथे NGINX इन्स्टॉल करायला घेतलंय. डॉकरचं त्याने व्हर्जन एक इन्स्टॉल केलंय, ते व्हर्जन मला इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता ही प्रोसेस सक्सेसफुली झालेली आहे. आता मी काय करतो की मी पहिला व्हेरीफाय केलेलं की NGINX बरोबर इन्स्टॉल झालेलं का. आता पहिलं जर आपण मॅन्युअली केलेलं, आता आपण काय यूज करून केलं, Ansible यूज करून केलं. तर आपण पुन्हा व्हेरीफाय करूया. हे तर पहिल्या सर्व्हरचं चाललंय, हे बंद करूया आपण. इथे http:// IP ॲड्रेस बरोबर आहे. काय केलं आपण, विदाउट इवन गोइंग टू AWS आपण डायरेक्टली त्या सिस्टम मध्ये काय केलं, NGINX नावाचा सर्व्हर इन्स्टॉल केलं. समजलं की जी गोष्ट आपण मॅन्युअली केलेली ती Ansible यूज करून कशी ऑटोमेट केली. कोणाला काही डाऊट्स क्वेश्चन्स. Ansible alternative tools आहेत का दुसरे? काय काय Alternative tools. Ansible. आहेत Ansibleचे पण वेगळे वेगळे ऑल्टरनेटिव्ह आहेत. हो, Ansible फक्त हा एकच टूल नाहीये, असे आपल्याला भरपूर सारे आणि क्लाउड स्पेसिफिक पण काय काय टूल्स असतात ते पण आपण ऑटोमेशन साठी यूज करू शकतो. असं नाही की फक्त डॉकर पण केलंय ना, डॉकर. डॉकर पण केलं. समजलं काय केलं आतापर्यंत. हा. ठीक आहे, पल्लवी अजून कोण कोण आहेत आपल्याकडे. राशी पक्का समजलं ना की काही डाऊट आहे. येस. हो. ओके.